नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री विलास यश टाले, सहाय्यक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय, बुलढाणा. आजचा आपला चर्चेचा विषय आहे इंग्लंडच्या संविधानाचे स्रोत, सोर्सेस ऑफ ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे ज्या ज्या घटकांनी इंग्लंडचे संविधान बनलेलं आहे किंवा ज्या ज्या घटकांमार्फत इंग्लंडचं संविधान विकसित झालेलं आहे, त्या सर्व घटकांचा राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून आपल्याला विचार करणे गरजेचे आहे. कारण ज्या देशाचं संविधान हे कुण्या एका घटना समितीमार्फत निर्माण झालेलं नाही, त्या देशातील संविधानाची नेमकी पार्श्वभूमी काय असेल याचा जर विचार केला तर त्यामध्ये अनेक महत्त्वाचे घटक की ज्या घटकांनी इंग्लंडच्या संविधानाला दिशा मिळालेली आहे, इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेला चालना मिळालेली आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे परंपरा, कॉन्व्हेन्शन्स. परंपरा हा इंग्लंडच्या जीवनाचा प्रमुख आधार आहे. कारण इंग्लंड हा देश परंपराप्रिय आहे. परंपरेने अनेक गोष्टी समाज जीवनामध्ये रूढ होत असतात. सामाजिक जीवन हे अलिखित नियम, प्रथा, परंपरा, समजुती, रूढी यांना पूर्ण मान्यता प्रदान करत असते. आणि हे जे नियम आहेत, ह्या ज्या प्रथा आहेत, ह्या ज्या परंपरा आहेत, ह्या ज्या समजुती आहेत, ह्या ज्या रूढी आहेत, यांच्या व्यावहारिक उपयोगितेमुळे त्या देशाच्या व्यवस्थेचा एक भाग बनत असतात. आणि म्हणून ह्या ज्या परंपरा असतील त्या परंपरा निश्चितच इंग्लंडच्या संविधानाचा एक पवित्र भाग म्हणून गणल्या गेलेल्या आहेत. म्हणजे इंग्लंडच्या संविधानाचा जी काही इमारत आहे ती या परंपरेच्या आधारावर उभी आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामध्ये उदाहरणार्थ संसदेचं सार्वभौमत्व असेल, मंत्रिमंडळाची कॉमन्स सभागृहाप्रती सामूहिक जबाबदारी असेल, हाऊस ऑफ कॉमन्सचे स्पीकर असतील, अशा बरेच बाबी आहेत त्या परंपरेतून निर्माण झाल्या. आणि त्या राजकीय परंपरेला त्यांनी त्यांच्या व्यवस्थेचा एक भाग बनविला. आणि व्यवस्थेचा एक भाग बनविल्यामुळे त्या तिथल्या संविधानाचा निश्चितच एक पवित्र भाग बनलेले आहे. म्हणून इंग्लंडच्या संविधानाच्या स्रोतामध्ये परंपरा हा अतिशय महत्त्वाचा एक स्रोत आहे असं मानल्या जाते. दुसरा स्रोत आहे सनद व करार. सनद व करार म्हणजे चार्टर्स अँड ॲग्रीमेंट्स. म्हणजे इंग्लंडचं राजपद आणि इंग्लंडचा राजा किंवा इंग्लंडचा राजा आणि इंग्लंडची पार्लमेंट यांच्यामध्ये वेळोवेळी जे काही करार झालेले आहेत, जे काही सनद नागरिकांसाठी किंवा इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेसाठी राजांकडून मान्य झालेली आहे, त्यांना इंग्लंडच्या संविधानामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. ते या ठिकाणी नाकारून चालणार नाही. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1215ला राजाकडून मान्यता मिळालेला मॅग्ना चार्टा. या मॅग्ना चार्टामध्ये ब्रिटिश जनतेला लोकशाही युक्त असे अधिकार मिळाले. पार्लमेंटची त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक यशस्वी पाऊल उचलण्याची दिशा ठरल्या गेली. दुसरा आहे अधिकाराची सनद म्हणजे बिल ऑफ राईट्स. या बिल ऑफ राईट्सच्या माध्यमातून पार्लमेंट सार्वभौम संपन्न झाली. पार्लमेंटने लोकशाही दृष्टिकोनातून कारभार करण्यास सुरुवात केली
त्यामुळे अधिकाराची सनद हे बिलसुद्धा या इंग्लंडच्या संविधानाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. क्रमांक 3चा स्रोत आहे संसदेने संमत केलेले विविध कायदे अथवा सामान्य अधिनियम. इंग्लंडची जी पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटने परिस्थितीला अनुसरून जे काही कायदे अथवा नियम केले असतील ते सर्व कायदे आणि नियम आज इंग्लंडच्या संविधानाचा एक भाग बनलेले आहे. त्यामध्ये सामान्य अधिनियम हा शब्द आपल्या समोर आला. इंग्लंडमध्ये कायद्याचे 2 भाग नाहीत. ज्या पद्धतीने भारतामध्ये सामान्य अधिनियम आणि विशेष अधिनियम असे 2 अधिनियमाचे भाग आहेत, तसे इंग्लंडमध्ये नाहीत. इंग्लंडमध्ये सामान्य कायदा हाच घटनात्मक कायदा आहे आणि घटनात्मक कायदा हाच सामान्य कायदा सुद्धा आहे. ज्या ज्या कायद्याची गरज इंग्लंडच्या पार्लमेंटला भासते त्यावेळी ते कायदे इंग्लंडच्या पार्लमेंटकडून निर्माण केले जातात. अशा प्रकारची विधेयकं संमत केली जातात आणि राजाला त्यावर स्वाक्षरी करावीच लागते. आणि म्हणून या पार्लमेंटने जे काही संमत केलं असेल ते सर्व इंग्लंडच्या संविधानाचा भाग बनलेला आहे. अनावश्यक कायदे आपोआपच काळाच्या ओघात रद्दही होऊन जातात. याचं अलीकडचं एक महत्त्वाचं जर उदाहरण घेतलं तर 2004च्या अधिनियमनुसार संयुक्त समितीमार्फत एकत्रित केलेले सर्व कायदे म्हणजे इसवी सन 2004मध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स यांची एक संयुक्त समिती निर्माण केली आणि या संयुक्त समितीने इंग्लंडमध्ये आतापर्यंत इंग्लंडच्या संविधानाचा भाग असलेले सर्व कायदे एकत्रित करून त्याला थोडंसं संविधानिक रूप देण्याचा प्रयत्न केला. म्हणून संसदेने संमत केलेले कायदे अथवा सामान्य अधिनियम हा सुद्धा इंग्लंडच्या संविधानाचा स्रोत किंवा भाग बनला आहे. त्यानंतर चौथा आहे न्यायालयीन निर्णय, ज्युडिशियल डिसिजन. इंग्लंडच्या न्यायालयांनी आतापर्यंत दिलेले निर्णय हा इंग्लंडच्या संविधानाचा महत्त्वाचा स्रोत आहे. हे निर्णय लिखित स्वरूपात असून ते शासनावर बंधनकारक असतात. 2005च्या संविधान दुरुस्ती कायद्यानुसार आता तर इंग्लंडमध्ये स्वतंत्र न्यायालय जन्माला आलेलं आहे. म्हणजे पूर्वीचं हाऊस ऑफ लॉर्ड्समधील 9 विधी लॉर्ड्स हे न्यायालय रद्द होऊन आता नवीन स्वातंत्र्य न्यायालयाची स्थापना इंग्लंडमध्ये झालेली आहे. त्यामुळे या न्यायालयामार्फत जे काही निर्णय दिले जातात त्या सर्व न्यायालयीन निर्णयांना, ज्युडिशियल डिसिजन्सना इंग्लंडच्या संविधानात अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ. इंग्लंडमध्ये जे राजकीय विचारवंत होऊन गेले त्यांनी त्यांच्या पुस्तकामधून जे लोकशाहीयुक्त विचार मांडले त्या सर्वांचा परिणाम साहजिकच इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेवर झाला आणि त्यांची विचारधारेची छाप इंग्लंडच्या पार्लमेंटवर पडल्यामुळे इंग्लंडच्या पार्लमेंटमधून त्यांच्या विचारावर आधारित कायदे बाहेर आले. म्हणून इंग्लंडमध्ये अभ्यासकांनी किंवा तज्ज्ञांनी लिहिलेली जी पुस्तके असतील ती सर्व पुस्तके आणि ग्रंथसुद्धा इंग्लंडच्या संविधानाचा एक महत्त्वाचा भाग बनलेली आहे. थॉमस मे आणि डायसी या 2 विचारवंतांचा या ठिकाणी प्रामुख्याने विचार करावा लागेल किंवा त्यांचा नामोल्लेख करावा लागेल. थॉमस मे यांचा लॉ, प्रिव्हिलेजेस, प्रोसिडिंग अँड युजेस ऑन पार्लमेंट हा ग्रंथ
आणि डायसी यांचे लॉ ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे पुस्तक, या दोन्हीही पुस्तकाचा इंग्लंडच्या संविधानांवर अतिशय महत्त्वाचा प्रभाव पडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा प्रकारे या ब्रिटिश संविधानाचा विकास हा विविध घटकाच्या माध्यमातून होत असून अजूनही होत राहणार आहे आणि त्यातून एक मजबूत आणि लोकोपयोगी लोकशाहीयुक्त असं इंग्लंडचं संविधान निर्माण करण्याच्या दृष्टीने इंग्लंडची राजकीय व्यवस्था निरंतर वाटचाल करत असते. आपण आज जे पाहिलेलं आहे त्यामध्ये परंपरा, सनद व करार, संसदेने संमत केलेले कायदे अथवा सामान्य अधिनियम, न्यायालयीन निर्णय आणि अभ्यासकांनी तज्ज्ञांनी नोंदविलेली मते किंवा त्यांचे प्रसिद्ध झालेले ग्रंथ इत्यादीच्या आधारावरून किंवा इत्यादीच्या मुख्य प्रवाहामधून इंग्लंडचं संविधान हे निरंतर विकसित होत आहे आणि विकसित होत राहणार आणि त्याचा फायदा फक्त जगालाच नव्हे तर संपूर्ण लोकशाही प्रधान राष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला होणार आहे. हे मात्र अत्यंत महत्त्वाचे. या ठिकाणी आपण थांबूया. आपण आम्हाला ऐकलं त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.